उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पावसाळ्याच्या तोंडावर नाशिक शहरामध्ये आरोग्य यंत्रणेचे 3 तेराव झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते। डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्लूचे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ दिसून येते। मागील 5 महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण हे एकूण 28 आहेत। नाशिकमध्ये एकाच दिवशी 2 स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील आता खडबडून जागी झाली आहे। डेंग्यू, मलेरियाची साथ शहरात सौम्य गतीने असली तरी मात्र रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून येते। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका महिलेचा तर एका 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। नाशिक शहरातील आरोग्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र आता नाशिक शहरातील आरोग्याची समस्या वाढत असल्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून स्वाईन फ्लू किंवा डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात येते। काय योजना केली? कसं आहे की स्वाईन फ्लू असो किंवा कोविड असो या आजाराचे केसेस जरी पण साथ नसेल तरी मध्ये काही 1-2 महिन्यात 1 किंवा 2 अशा केसेस आपल्याला मध्ये दिसत असतात। त्याच्यामुळे ज्यावेळेस पण रुग्णांना लक्षणं असतील, ताप, सर्दी, खोकला, त्यावेळेस घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केलेले चांगले असतात। साधारणतः कॉमन कोल्डपेक्षा हे आजार डिफरन्शिएट करण्यासाठी हाय ग्रेड फीवर किंवा जे अतिजोखमीचे व्यक्ती असतात, डायबिटीस असेल किंवा वय जास्त असेल अशा पेशंटमध्ये असे आजार कॉम्प्लिकेटेड होत असतात। आपण गाफील राहून चालणार नाही की साथ की संपली असं आपण जर म्हटलं आणि एखादी केस आली आणि ती कॉम्प्लिकेटेड झाली का ती प्रॉब्लेमॅटिक असते। कारण जो व्हायरस आहे तो हा थोडे केसेस एखादी स्पोरॅडिक केसेसमध्ये देणारच आहे। पूर्णपणेच संपली म्हणजे पूर्णचा आजार गेला, इलिमिनेट झाला मुळात सकट असं होत नसतं। त्याला वेळ लागतो, त्याला खूप वर्षे लागतात तेवढी इम्युनिटी स्टेटस, परत व्हायरसचे अँटीजन पण बदलायची भीती असते। त्याच्यामुळे 1-2 केसेस मध्ये मिळत असतात। त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी। लक्षणं असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आणि आपण जे कोविड काळात जे प्रिकॉशन घेत होतो की सर्दीचे लक्षणं असेल तर मास्क वापरणे, डिस्टन्स ठेवणे, अंतर ठेवणे। जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरीसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदी कैद्यांच्या परिवारातील लहान मुलांचा आज गळाभेट कार्यक्रम कारागृह प्रशासनाने घडवून आणलाय। या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश MI लोकवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। तसेच कार्यक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार, उप अधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतीश खारतोडे, DB बेडवाल आदींनी केलंय। आज दिनांक 1 जून रोजी 10 वाजता या भेटी सुरू झाल्या असून 2 वाजेपर्यंत बंदी कैद्यांनी आपल्या लहान मुलांची तसेच नातेवाईकांची भेट घेतली। कारागृह प्रशासनाने लहान मुलांसाठी आईस्क्रीमसह गोड जेवणाचे सुद्धा आयोजन केले होते। तसेच त्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या। वर्षानुवर्ष कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदी कैदींचे आणि त्यांच्या पाल्यांचे एकमेकांना भेटून डोळे पाणावले। एकूण 81 बंदी कैद्यांनी लहान मुले तसेच आपल्या आईवडील आणि आजोबांना भेटून समाधान व्यक्त केलंय। 6 महिन्यांनी हा कार्यक्रम कारागृह प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येतो। या कार्यक्रमाविषयी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। आज आमच्याकडे जे शिक्षाबंदी आहेत सर्व त्या शिक्षाबंद्यांची जे 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांची मुलं, त्यांची नातू यांच्यासाठी गळाभेटीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये त्या मुलांची खात्री करून म्हणजे बंद्यांची आणि मुलांची खात्री करून आपण त्या मुलांना आतमध्ये घेतो। आतमध्ये घेतल्यानंतर जवळजवळ एक दिवसभर म्हणता येईल आपण की त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत तो वेळ घालवता येतो। त्यामध्ये ते त्यांच्यासोबत जेवण वगैरे करतात, गप्पा गोष्टी करतात, थोडंसं खेळ वगैरे खेळतात। आणि त्यानंतर आम्ही हे जे शैक्षणिक इयर सुरू होणार आहे
आणि त्यानिमित्तानं त्या बंद्यांच्या मुलांना त्यांचा वयोगट आणि शैक्षणिक वयोगट बघून त्यांच्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील जेल प्रशासनाकडून आपण देत आहोत. आणि हा गळाभेटीचा जो कार्यक्रम आहे, आमचे जे एडीजी साहेब आहेत अमिताभ गुप्ता यांच्या प्रेरणेने आणि आमचे जे आयजी आहेत, आमच्या या नाशिक विभागाचे आयजी डॉक्टर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेत आहोत. आणि त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. कारागृहातील बंदी कैद्यांच्या लहान मुलांना शैक्षणिक आणि शालेय वस्तू पुरवण्यासाठी सामाजिक संस्थांकडून मदत व्हावी असंही आवाहन यावेळी करण्यात आले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मराठी साम्राज्याची राणी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पहिली स्त्री, ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक आणि संघटक, न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा अशी ओळख असलेल्या, तसेच होळकर घराण्याचा मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरातून धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एळकोट एळकोट जय मल्हार या गजरामध्ये धनगर समाज बांधवांनी मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती स्थिर असलेल्या पोळा चौक येथून महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास काढण्यात आली. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केलंय. त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिलं, विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली आहे, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिलंय आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे. अहिल्याबाईंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करून आणि या कर्तबगार स्त्रीबाबत धनगर समाज माध्यमातून त्यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गाडगे महाराज विद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर आणि सायंकाळी 6च्या ठोक्यास जुनी वस्ती येथील पोळा चौक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये देवमल्हारी आणि बाणूबाईच्या रथावरील देखणी असे जिवंत देखावा हा पाहणाऱ्यांचे पारणे फेडत होता. तर शोभायात्रेतील यशवंतराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर, पुंडलिक महाराज आणि बाळूमामाचे चित्ररथ हे देखणीय ठरत होते. जुनी वस्ती पोळा चौकातून निघालेल्या शोभायात्रेचा समारोप स्टेशन विभाग स्थिर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी शहरातील धनगर समाज बांधवांनी पिवळे वस्त्र धारण करून एळकोट एळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये हळदीचे उधळण करून आपला उत्सव साजरा केला. वाटेत शोभायात्रेवर ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले, तर शहरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. खरीप हंगामाला सुरुवात होत असताना नाशिक जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचा कल हा मका लागवडीकडे असतो. मक्याला चांगला भाव आणि कमी पाण्यावर मका येत असल्याने शेतकरी त्याची लागवड करीत असतात. मात्र यंदा मका बियाणांच्या दरात 100 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात विविध कंपन्यांचे वाण असले तरी ठराविक वाणाला मागणी असल्याने 1400 ते 1600 रुपयांची मक्याची पिशवी यंदा वाढ होऊन ती 2000 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. मक्याच्या प्रत्येक वाणाची किमतीत वाढ झाल्याने आधीच दुष्काळाने हैराण झालेला बळीराजा बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे पुरता हतबल झाला आहे. नमस्कार. सगळ्यात पहिले शेतकरी बांधवांना खरीप 2024च्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला जसं माहिती आहे, खरीप हंगाम जवळ आलेला आहे. त्या हिशोबाने बियाणं उपलब्ध बऱ्यापैकी झालेलं आहे. बियाण्याचं कुठलं शॉर्टेज तुटवडा कुठलाही नाही आहे. यावर्षी जसं बघितलं तर शेतकऱ्यांचं कल मक्याकडे जास्त आहे, कारण वर्षभर मक्याला चांगले बाजारभाव होते. त्यामुळे मका क्षेत्र वाढत आहे. त्या तुलनेने सोयाबीन क्षेत्र थोडं कमी होत आहे. बाकी किमतीत काही फार मोठा बदल झालेला नाही आहे. बाजरी, सोयाबीन, कपाशी आहे त्याच किमती आहे. फक्त मक्याच्या किमतीमध्ये थोडीफार 5 ते 10% वाढ झालेली आहे. तरी आपण बघू शकता सर्व प्रकारचे बियाणं उपलब्ध झालेले आहेत. तरी शेतकरी बंधू नम्र विनंती, आपण आपलं बियाणं घेऊ शकतो. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर.
सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मूर्तिजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. मिळेल तेथे वाहन उभे करून चालक निघून जात असल्यामुळे वाहने अडकून पडण्याचं प्रमाण वाढले. त्यामुळे वाहन चालक कार बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करत आहे. या बेशिस्त वाहन पार्किंगवर तोडगा काढण्याची गरज आहे. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहनांची संख्या वाढते, त्यावर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला अवघड जात आहे. तहसीलदार कार्यालयातच दस्त नोंदणी कार्यालय असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणी येतात. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहनांची या ठिकाणी पार्किंगसाठी चढाओढ सुरू असते. त्याचवेळेस कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहने देखील येतात. मात्र वाहनांची गर्दी झाल्यामुळे शासकीय वाहनांना देखील येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाहीये. एवढंच नव्हे तर काही बेशिस्त वाहन चालक हे मुख्य रस्त्यावरच वाहन पार्क करत असल्यामुळे कार्यालयातील गाडी बाहेर काढण्यासाठी जागा शिल्लक राहत नाहीये. अनेक वाहन चालक गाडी रस्त्यावर उभी करून निघून जात असल्यामुळे पर्यायी मार्ग शिल्लक राहत नाहीये. वाहन बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्यामुळे अनेक वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवत आपला संताप व्यक्त करत असतात. हॉर्नच्या आवाजामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय. तहसील कार्यालय परिसरामध्ये कर्मचारी स्वतः कुठेतरी पार्किंगच्या बाबतीमध्ये नियमाचं उल्लंघन करत असताना दिसत आहे. अशांवर काय कारवाई केलं जाईल आपल्याला? निश्चितपणे तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, त्याच्यानंतर आपलं पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग हे जवळजवळ असल्या कारणानं योग्य प्रकारे कर्मचारी असोत किंवा बाहेर येणाऱ्या व्यक्ती असो, त्या गाड्यांची व्यवस्थित पार्किंग करत नाहीत. त्यामुळे निश्चितपणे लोकांना त्रास होतो. या बाबतीत मागील 3 दिवसापूर्वीच शहर वाहतूक विभागानं संबंधित वाहनं जे होते त्या वाहनांना दंड आकारलेला आहे. जवळपास 29 वाहनांना त्यांनी दंड आकारलेला आहे. आणि तशा तक्रारी म्हणजे तशा लोकांनी आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आपल्या योग्य ठिकाणी पार्किंग करा, रहदारीला अडचण निर्माण होईल असं कुठली पार्किंग करू नका, या सूचना देखील आपण त्यांना दिलेल्या आहेत. परिसर आवारातच कर्मचारी मोकळपणाने पार्किंग करतात, अशांवर कारवाई केली जाईल. या बाबतीत आता निश्चितपणे आपण त्यांची रिव्ह्यू घेऊ आणि अशांना सूचना देऊ की यापुढे अशी पार्किंग करू नका. अशी पार्किंग जर केली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आपण शहर वाहतूक विभागाला निश्चितपणे देऊ. त्याचप्रमाणे येथे अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहने तहसीलच्या आतील परिसरातच ठेवण्यात येत आहेत. हे तहसील कार्यालय अनेक वर्षांपूर्वीचं आहे. येथे तहसील अधिकृत पार्किंग व्यवस्था करायला हवी. पूर्वी मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या कमी होती, त्यामुळे त्या लोकसंख्येनुसार तहसीलचे बांधकाम आणि परिसराची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता मूर्तिजापूर तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे येथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते. नागरिक येथे बेवारसपणे कुठेही वाहने उभी करून निघून जात आहेत. त्यामुळे तहसीलदारांच्या दालनापर्यंत वाहनांच्या रांगा अस्ताव्यस्त स्थितीत दिसून येत आहेत. एवढंच नव्हे तर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारीही तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या दालनापर्यंत अनधिकृतपणे आपली वाहने पार्क करतात. यावरून अशा कर्मचारी अथवा नागरिकांकरिता नियम आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असली पाहिजे, परंतु ते नसल्यामुळे ते सुद्धा वाटेल ते वाहने ठेवण्याचा प्रताप करतात. त्यामुळे तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जर अशी व्यवस्था असेल तर इतर कार्यालयांचं काय, असा सवाल आता व्यक्त केला जातोय. सोमवार आणि गुरुवारी तहसीलदारांकडे शेतजमिनीशी निगडीत न्यायालय भरवले जात असल्यामुळे त्यावेळीही अनेक वाहने या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे हे वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात येत असल्यामुळे मोठी गैरसोय होते. सर्वच गाड्या थेट तहसीलदार कार्यालयात येत असल्यामुळे वाहन उभी करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली जाते. दुसरीकडे या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचे योग्य पार्किंग करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचीही गरज आहे. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुऱ्हेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
बँड स्पोर्ट INRC 2024च्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा सुपर स्पेशल स्टेजने प्रारंभ झालाय. ग्रेप काउंटी हॉटेलच्या परिसरामध्ये काल प्रेक्षकांसाठी रॅलीतील सुपर स्पेशल स्टेजचा थरार अनुभवलाय. रॅलीमध्ये यंदा तब्बल 53 प्रवेशिका नोंदवण्यात आलेल्या आहे. यामध्ये 5 महिला संघाचाही समावेश आहे. तब्बल 8 वर्षांनी नाशिकमध्ये रॅली होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. काल सकाळपासून सर्व स्पर्धकांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच त्यांच्या गाड्यांना नंबर देण्यात आले. त्याचप्रमाणे रॅली संदर्भातील महत्त्वाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. तसेच वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. काल दुपारी 4 वाजता ग्रेप काउंट्री हॉटेलचे संचालक तेजस चव्हाण, सबकाळ नॉलेज हबचे रवींद्र सबकाळ, शांकी पहाडे आदी मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. रॅलीतील सुपर स्पेशल स्टेजचा प्रेक्षणीय थरार अनुभवण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी महिरावणी, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, पहिने परिसरातील रहिवाशांनी देखील स्पर्धा जवळून पाहण्याचा आनंद लुटलाय. सुपर स्टेजच्या स्पर्धेपूर्वी गौरव गिल, अर्जुनराव आरुळ, अमित्रजित घोष, हकीरशण वाडिया, प्रगती गौंडा, मुसा शरीफ, कर्णा कदूर, जहासिंग गिल या सहभागी रायडर्सनी पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी नाशिकमध्ये होणाऱ्या रॅलीचा अनुभव विलक्षण असून थोडा ट्रिकी, टफ आणि चॅलेंजिंग असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. यासह रॅलीतील दुसरी स्टेज अर्थात बीटा ही गेम चेंजर ठरणारी आहे असंही त्यांनी सांगितलंय. ग्रेप काउंट्रीच्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रेक्षकांनी काल दुपारपासूनच गर्दी केली होती. रॅलीसाठी लावण्यात आलेल्या बाजूला उभे राहून येणाऱ्या प्रत्येक कारची छायाचित्रे टिपण्यात आणि चालकांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यास प्रेक्षकांचा दांडगा उत्साह दिसून आलाय. तसेच विशेषतः गौरव गिल, कर्णा कादूर, अर्जुनराव, अमरजित घोष यांच्याबरोबरच महिला गटातील चालक प्रगती गौंडा, हर्षिता गौंडा पुणेकर, निकिता टकले यांच्या कार आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या नावाने हाक मारत तसेच V4 व्हिक्टरी करत त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच आज आंबोली, जव्हार, मोखाडा, पालघर या डोंगर दऱ्याच्या परिसरामध्ये ही रॅली झाली आहे. तब्बल 22 किलोमीटर परिसरामध्ये ही रॅली झाली आहे. यावेळी या परिसरातील घाटमाथ्यावरील आदिवासी पाड्यांवरील लहान मुलांपासून ते अबालवृद्धांनी हा रॅली पाहण्याचा आनंद लुटलाय आणि कार चालकांच्या थरारक कसरतींना दाद दिली आहे. काल 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन विजय मिळवलेले गौरव गिल यांच्या गाडीचा आज आंबोली घाटामध्ये छोटासा अपघात झाल्यामुळे त्यांना मात्र आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं नाहीये. मात्र उद्या होणाऱ्या शेवटच्या दिवसात हे सर्व स्पर्धक कशी कामगिरी बजावत आहेत यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तब्बल 8 वर्षांनंतर नाशिकमध्ये रंगलेला रॅली ऑफ महाराष्ट्राचा थरार पाहूयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. जागर जनस्थानसाठी अश्विनीपुरी, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जवळपास संपल्यात जमा झाल्याची चर्चा सुरू असतानाच स्वाईन फ्लूमुळे 50 वर्षीय पुरुष तर दिंडोरीतील 42 वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला असून नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या 8 वर पोहोचली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 2020 व 21 मध्ये स्वाईन फ्लूने नाशिक शहरात कहर केला होता. त्यानंतर 2022 व 23 मध्ये स्वाईन फ्लूची लाट पूर्णपणे ओसरली होती. परंतु नाशिकमध्ये जानेवारी 2024 मध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी ते एप्रिलमध्ये स्वाईन फ्लूचे एकूण 23 रुग्ण आढळले. एप्रिलमध्ये जेलरोड येथे 59 वर्षीय डॉक्टरचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. तर मेमध्ये सिन्नरमधील दातली गाव येथील एका 63 वर्षीय महिला, मालेगाव येथील 65 वर्षीय व्यक्ती, 29 वर्षीय महिला, निफाड येथील 68 वर्षीय महिला, कोपरगाव येथील 65 वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू नंतर मृत्यू झाला आहे. शहरात 28 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे. शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केला आहे. जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायालयीन बंद्याला मुंबईला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असतानाही शहर पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासमोर आणून सोडले. या बंद्याकडे जिल्हा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट नसल्याने जेल प्रशासनाने त्याला आत घेतले नाही. तिकडे जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याने तेथेही त्याला पुन्हा घेण्यात आले नाही. 2.5 तास हा आजारी बंदी जेलच्या आवारात वेदनेमुळे पडून होता. खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनही पोलीस त्याला सोडून काही काळ गेले होते. अखेर नाशिक रोडचे पोलीस आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्याने त्याला कारागृहात दाखल करून घेण्यात आले. हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हा खुनाच्या आरोपातील बंदी नाशिक रोड कारागृहात 2 वर्षापासून आहे. त्याच्या लिव्हरला सूज आल्याने व नाकाचे हाड वाढल्याने उपचारासाठी कारागृहातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. कारागृह प्रशासन व डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. तेथे या बंद्याची तपासणी करून सोनोग्राफी करण्यात आली. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जे रुग्णालयात नेण्याची शिफारस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केली. मात्र या बंद्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी त्याला रात्री नाशिक रोड कारागृहाबाहेर आणून सोडल्याचा आरोप बंद्याने व त्याच्या पत्नीने केला आहे. यावेळी नातेवाईकही सोबत होते. बंद्याकडे जिल्हा रुग्णालयाने सोडल्याचा रिपोर्ट नसल्याने तसेच रात्र झालेली असल्याने कारागृह प्रशासनाने नियमानुसार त्याला आत घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे बंद्याची अवस्था त्रिशंकूसारखी झाली होती. खुनाच्या गुन्ह्यातील हा बंदी एकाकी पडून होता. नातेवाईकांनी त्याला जे नेण्यासाठी कारागृहात पुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश केला. वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकारांचे मोबाईल सुद्धा यावेळी जप्त करण्यात आले होते. अखेर नाशिक रोड पोलिसांना नागरिकांनी फोन केल्यानंतर पोलीस आले. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर व रात्री उशिरा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याला कारागृहाने आत दाखल करून घेतले. पोलीस व प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे. नाकाचे हाड व पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी मला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सोनोग्राफी करून रिपोर्ट देऊन मला तातडीने मुंबईच्या जे रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तथापि हेडक्वार्टर पोलीस मला बळजबरीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घेऊन आल्याची प्रतिक्रिया बंदी कैदी हरिश्चंद्र भंडारी यांनी केली आहे. तुमचं पहिले नाव सांगा. हरिश्चंद्र काशीनाथ भंडारे. तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक झाली? 302 मध्ये आणि मी मंगळवारी इथं उपोषणमध्ये होतो. जेवण नव्हतं केलं, काही नव्हतं केलं, तर मला कारागृहातून सिव्हिल हॉस्पिटलला मंगळवारी पाठवलं. माझा पित्तशाचं आणि नाकाचं ऑपरेशन आहे माझं. तर मी ॲडमिट होतो. तर माझी आज दुपारी डॉक्टरने सोनोग्राफी केली. तर मला डॉक्टरनी जे रेफर केलं की याला अर्जंट आताच्या आता जेला घेऊन जा. परंतु जे माझ्याबरोबर गाढ होते त्यांनी मला बळजुबरी दादागिरी करून जेलला आणलं. जेलवाले मला ती म्हणले तुला घेऊच शकणार नाही, आम्ही तुम्हाला रेफर केलेलं आहे, आजची माझी डेट आहे. तरी पण त्याने तुम्हाला इथे कोण घेऊन आलं? मला जे हेडक्वार्टरचे पोलीस आहेत ते घेऊन आले. त्यांचे नाव माहिती आहे तुम्हाला? त्यांचे नाव नाही माहिती आहे मला. ते तिकडे गणेश उबाळे. हा तो मला म्हणतो माझ्या बायकाला मारा म्हणतात बरोबर. माझं ऑपरेशन आहे, माझं पित्तशाचं जर डॉक्टर बोलला फुटला तर तू जागेवर मरून जाशील. परंतु हे लोकांनी मला बळजुबरी असं केलंय. एकदा भंडारी माझे मामा आहेत आणि गोपीनाथ काशीनाथ भंडारी यांचा मोठा भाऊ आहे बरं का. यांनी मंगळवारी मामाला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सिव्हिलला सर्च केलं. त्याच्यानंतर आज आहे ना त्यांनी जेचा रिपोर्ट दिला. जेचा रिपोर्ट दिल्यानंतर यांनी काय केलं का म्हणे जेचा रिपोर्ट नाही आहे म्हणे, तुझा सिव्हिलचा डिस्चार्ज पण नाही आहे आणि मध्ये पण नाही घेते नाही का मामाला. आणि वरतून मामाला माझ्या मारझोड पण. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना इथे कोणी आणलं? इथं तेच गार्डने आणलं. हेडक्वार्टरचे गार्ड होते ना, त्यांनीच आणलं. नाव काय त्यांचं? काय गणेश उबाळे. ते इथे मध्यवर्ती कारागृहाचे? हा नाही हेडक्वार्टरचे ते. इथे मध्ये घेत नाही माझा. नाही मध्ये घेत नाही, मध्ये कोणीच घेऊन नाही. आणि दुसरी गोष्ट 302चा आरोपी ना हा 302चा आरोपी. तर मग याला गार्ड कुठं नाही आता? याला गार्ड का नाही? जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.
अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.